नमस्कार. छत्रपती संभाजीनगर आणि तुंबाड मूवी रिलीज झालेला आहे. आता मला या मूवी विषयी सांगायची का बरं गरज पडते. आता ज्या ठिकाणी मी जातोय त्या ठिकाणी मी भरपूर लोकांना विचारलं की तुम्हाला तुंबाड मूवी विषयी माहिती आहे का, तर ते साफ साफ माझ्या तोंडावर बोलले की नाही सर, आम्हाला नाही माहिती तुंबाड मूवी कोणती आहे. सिरियसली? अरे भाई, एकदा जर का तू थिएटरवर तू मूवी बघशील ना भैया, तुला खतरनाक आवडणार ती मूवी. आणि नाही आवडली तर मला 2 शिव्या देऊन जाईल कमेंट मध्ये, मी खाऊन घेईन ते शिव्या. दुसरी गोष्ट म्हणजे मी का बरं पर्सनली या मूवी विषयी बोलतोय, कारण की वेन आय हॅड वॉच दिस मूवी थिएटरवरती मिस झालती आणि मी स्वतःला अजूनही शिव्या घालतो की का बरं मी ही मूवी थिएटरवरती नाही बघितली. म्हणजे ज्यावेळी ही मूवी थिएटरवरती सुरू होती त्यावेळी मी थिएटरला गेलतो सुद्धा आणि या मूवीचं पोस्टर बघितलं सुद्धा होतं मी 2018 मध्ये. हा पिक्चर सोडून मी दुसरा पिक्चर बघितला आणि हा पिक्चर जेव्हा थिएटरवरून गेला आणि OTT वरती आला तेव्हा मी डाउनलोड करून हा पिक्चर बघितला. आणि त्या दिवशी मला असं फील झालं की भैया मी माझ्या लाईफचा बेस्ट एक्सपिरियन्स मिस केला. कारण की मी लहानपणी राज मूवी बघून घाबरलो होतो, त्याच्यानंतर मी कोणताच पिक्चर बघून घाबरलेलो नाहीये. हा श्रापित मूवी सुद्धा थोडा भयानक होता, घाबरण्यासारखा, पण त्याच्यामध्ये कसं भूत डायरेक्ट येतात, तुम्हाला थोडंसं घाबरवतात, देन तुम्ही घाबरतात, मग तुम्हाला थोडीशी भीती वाटते अचानक भूत आलंय म्हणून, नंतर कळतं की अगं माय भूत नव्हतं. हा, तर असं काहीच या पिक्चर मध्ये नाहीये. ना भूत येतं ना तुम्हाला ते घाबरवतं, असं सीन नाहीच आहे या पिक्चर मध्ये. तुम्ही लास्ट पर्यंत पिक्चर मध्ये कनेक्टेड राहता. फक्त तो तुमचं असं डोकं खराब करणार ना, असं डोकं खराब करणार तो. किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये मायथॉलॉजिकली असं असतं, चिखलभात नावाची कॉन्सेप्ट असते किंवा आजीबाईची कॉन्सेप्ट असते. आजीबाईची कॉन्सेप्ट असते, जसं की आपल्याला लहानपणी आजी आजोबा गोष्टी सांगायची, सेम ती फिलिंग हा पिक्चर तुम्हाला फील करवतो. म्हणजे स्क्रीनवरती ते एवढ्या भयानक गोष्टी नाही आहेत, पण ज्या प्रकारे त्या डायरेक्टरनी